नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी जे सफरचंदाची शेती केलेली आहे या शेतीला आज रोजी मी व्हेंचुरीद्वारे 13-40-13 हे खत देत आहे। हे बघून घ्या, हे 13-40-13ची एक टाकी सोडलेली आहे आणि ही दुसरी टाकी सुरू आहे। व्हेंचुरी अशा प्रकारची मी बनवलेली आहे, त्याला स्टँड बनवलेला आहे। या व्हेंचुरीला हा स्टँड बनवलेला लोखंडी स्टँड बनवलेला आहे, त्याला पॅकिंग केलेलं आहे। पुन्हा हा एक पाईप आहे, हा 15 फुटाचा आहे आणि हे व्हेंचुरी स्वतःच्या हिशोबाने तयार केलेली आहे आणि हे व्हेंचुरी या पाईपद्वारे सफरचंदाच्या ड्रिप केलेली आहे सफरचंदाला, त्याद्वारे इकडनं जात आहे। ही व्हेंचुरी पाहून घ्या शेतकऱ्यांनो। हे शेतकरी आपल्या याचा जो उपयोग करायचा असेल आपल्या शेतीचा, तर व्हेंचुरीद्वारे आपल्याला मजुरांची मजुरी कमी होऊन जाते आणि योग्य त्या झाडाजवळ व्हेंचुरीद्वारे आपलं खत जे आपण देतो लिक्विड खत, ते याद्वारे पुरून जाते। हे पाहून घ्या। हे व्हेंचुरी घरीच तयार केलेली आहे, कोणाकडून तयार करून घेतलेली नाही, फक्त यूट्यूबचा सहारा घेऊन ही व्हेंचुरी तयार केलेली आहे। त्याप्रमाणे बोरजवळच केलेली आहे। ही बोरची मशीन माझी 7.5 हॉर्सपॉवरची आहे, त्यामुळे मी एक एअरवॉल सुरू ठेवलेला आहे आणि हा बाहेर टाकी माझे जे पाण्याची टाकं केलेलं आहे त्या टाकेमध्ये मी सोडलेला आहे। कारण या व्हेंचुरीला कमी दूर लावावं लागते, परंतु आपण हे याच्याजवळ ट्यूबवेलजवळ लावल्यामुळे थोडासा याला त्रास कमी होऊन जातो। त्यामुळे जे उडू नये म्हणून आपण हे व्हेंचुरीला एअरवॉल दिलेला आहे आणि जे अतिरिक्त पाणी आहे ते त्याद्वारे बाहेर निघून जातं आणि प्रत्येक झाडाजवळ हे ड्रिपद्वारे खत पुरवले जातं। हे पाहून घ्या, अशा पद्धतीचं खत व्हेंचुरीद्वारे दिले जात आहे। हे पाहून घ्या। अशा पद्धतीने खत व्हेंचुरीद्वारे दिले जात असल्याने आपल्या सफरचंदाच्या झाडाला बिना मजुरीची कमी मजुरीमध्ये आपण सदर शेती करू शकतो। याकरता आपल्या सफरचंदाच्या झाडाला हे बघा फुलं कशी लागलेली आहेत, पूर्ण फुल घेतलेलं आहे। मी माननीय हरिमन शर्मा यांना फोन करून विचारलं हे फुलाचं काय करायचं, पाडून टाकायचे का, तर त्यांनी